प्रियजनांनो, येशूच्या नावाने आपल्याला शुभेच्छा. प्रभू येशू तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट सांगत आहे. मी तुमच्यासाठी एक चमत्कार करणार आहे. तुम्हाला चमत्काराची गरज आहे. प्रभू ते करणार आहे. पण तुम्ही प्रभूसाठी काय करणार? प्रभू तुम्हाला हे विचारणार नाही का? मी तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करत आहे, मी तुमच्यासाठी चमत्कार करत आहे, मग तुम्ही माझ्यासाठी काय करणार? ठीक आहे, मी प्रभूसाठी दानर्पण देईन. मी चर्चसाठी पंखा विकत घेऊ का? मी चर्चसाठी काही विकत घेऊ का? मी सेवेसाठी काही देऊ का? प्रभूंना हे गरज नाही. तो गरीब नाही, खूप श्रीमंत आहे. तो महान देव आहे, पर एक गोष्ट अपेक्षित ठेवतो. तुम्हाला माहित आहे, सांगू? शास्त्रात यशाया 49 वचन 3 मध्ये म्हणतो, तुझ्यामध्ये मी माझे गौरव प्रकट करेन. माझा मुला मुली, मी तुझ्यात गौरवित होईन. तो काय अपेक्षा करतो? मी तुझ्यात गौरवित व्हायला हवा. लोकांनी तुझ्यात पाहायला हवं. म्हणूनच मी तुझ्यासाठी चमत्कार करणार आहे. खूप वर्षांपूर्वी एका गावात देवाची सेवा करण्यासाठी गेलो होतो. तिथे 2 ते 3 दिवस राहिलो आणि सभा घेतल्या. त्या चर्चमधील सेवक म्हणाले, एक भाऊ पक्षाघातग्रस्त आहे आणि अंथरुणाला खिळलेला आहे. तो चालू शकत नाही आणि सभेला येऊ शकत नाही. आपण त्याच्यासाठी जाऊन प्रार्थना करायला हवी. तुम्ही येऊ शकता का? तो चालू शकत नाही, अंथरुणावर आहे, मी येईन. मी माझ्यासोबत 4 ते 5 लोक त्या घरात गेलो. ते घर रस्त्यालाच लागून होतं. जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा पाहिलं की तो मध्यमवयीन होता. त्याचं वय 35 ते 40 वर्ष होतं. त्याला एक पत्नी आणि 3 लहान मुलं होती. त्याचा परिवार खूप दुःखी होता. त्याचे हात आणि पाय निकामी झाले होते आणि तो अंथरुणावरच होता. तो उठून बसू शकत नव्हता, चालू शकत नव्हता. त्याचे हात सुद्धा काम करत नव्हते. मी गेलो तेव्हा त्याचे नातेवाईक आलेले होते. 3 ते 4 लोकांनी त्याला उचलून त्याच्या पलंगावर बसवलं आणि मागून आधार दिला. त्याचे हात निकामी झाले होते. त्याने माझ्याकडे पाहिलं. हे पाहून मला खूप वाईट वाटलं. त्याला पत्नी आणि लहान मुलं होती. तो काम करेल तरच त्याचा परिवार चालू शकतो. कुटुंबातील सगळे रडत होते. एक वेळ अशी होती जेव्हा मी मृत्यूपंथावर होतो. तेव्हा माझी आई आणि कुटुंब खूप दुःखी होतं. माझ्या लक्षात ते आलं. माझ्या मनावर खूप मोठं ओझ होतं. मी प्रभूकडे पाहिलं आणि मोठ्या दुःखाने प्रार्थना केली, प्रभू दया कर. प्रभू बोलला, म्हणाला, मी त्याला बरा करीन. त्याला विचार, तो माझ्यासाठी काय करेल? माझ्या आत आनंद झाला. मला माहित होतं, जर प्रभू म्हणतो काहीतरी घडणारच. त्याला उचलून बसवलं. मी त्याच्याजवळ गेलो. विचारलं, येशू तुला बरा करेल. तू त्याच्यासाठी काय करशील? तो तुला बरा करेल. मी हे विचारल्यावर तो माझ्याकडे पाहू लागला. त्याने माझ्याकडे पाहिल्यावर तुम्हाला माहित आहे का त्याने मला काय उत्तर दिलं? मी सर्वांना येशूविषयी सांगीन आणि माझ्या आयुष्याच्या सर्व दिवसात त्याचा गौरव करीन. साधारणपणे चमत्कार घडले की लोक म्हणतात, मी अर्पण देईन. मी चर्चसाठी हे ते करीन. हे सगळं देवाची अपेक्षा नाही. त्याने दिलेलं उत्तर प्रभूला आनंदी केलं. माझ्या आत्म्यात आनंद होता. मला कळलं की हेच उत्तर प्रभूला अपेक्षित होतं. ताबडतोब मी म्हणालो, मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो. मी त्याच्यावर हात ठेवला. येशूच्या नावाने प्रार्थना करतो म्हणालो. उठ आणि चानायना नाब. तो चानायना नाबला. तो पलंगावरून उठला आणि घराबाहेर गेला. तो रस्त्यावर चालला. रस्त्यावरचे लोक त्याच्याकडे पाहत होते, आश्चर्य करत होते. अंथरुणाला खिळलेला चालतोय. त्या संध्याकाळी सभेला आला. सर्वांसमोर साक्ष दिले आणि येशूचे गौरव केले. तो सर्वांना येशूविषयी सांगू लागला. हेच येशूला अपेक्षित आहे. मी तुझ्यात गौरवित होईन. तू मला गौरव करशील का?
मी तुझ्यासाठी चमत्कार करीन. तू सर्वांना सांगशील, तू सांगशील येशूने माझ्यासाठी केलं. सर्वांना प्रेम सामर्थ्य करणार, आशीर्वाद मिळणार. म्हणूनच प्रभू हे सांगतो, स्वतःला समर्पित करा. प्रभू, मी तुझा गौरव करीन. मी शक्य तितक्या लोकांना तुझ्याबद्दल सांगीन. मी त्यांना सांगीन, प्रभू माझ्यासाठी एक चमत्कार केले आहे. म्हणा, प्रभू चमत्कार करेल. जर तू मला मूल दिलंस, मी सर्वांना सांगीन की हे मूल प्रभूने आम्हाला दिलं आहे. हा चमत्कार आमच्यासाठी घडला. जर मी बरा झालो तर हा चमत्कार प्रभूने माझ्यासाठी केला आहे. जर मला नोकरी मिळाली किंवा शिक्षणासाठी प्रवेश मिळाला, मी सर्वांना येशू आणि त्याच्या गौरवाबद्दल सांगीन. मी गौरव करीन असं म्हणा आणि चमत्कार घडेल. तुम्ही असं म्हणाल का? तुम्ही स्वतःला वचन द्याल का? मग म्हणा, येशू, मी तुझा गौरव करीन. पिता, हा मुलगा मुलगी स्वतःला समर्पित करत आहे, कारण ते तुझा गौरव करतील सांगून प्रार्थना करत आहे. त्यांच्यासाठी चमत्कार घडवू. येशूच्या नावाने आता चमत्कार घडू. बरे होणे आणि मुक्ती मिळू. त्यांच्यासाठी दार उघड, चमत्कार घडव आणि त्यांना आनंदित कर. तुझं नाव गौरवित होऊ दे येशूच्या नावाने. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.